नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET 2026 साठी मित्रांनो आपण आज बघा जी की अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका भाग 1 बघा ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, आता या प्रकारे बघा जी रोज आपण ठिकाणी एक भाग पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र ठिकाणी नक्कीच करून घ्या। ओके, आता मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येणारी बघा आपली आजची प्रश्नसंच असणार आहेत आणि बघा तुमचे 90+ मार्क्स फिक्स करून मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ आहे। म्हणून मित्रांनो आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। ओके, आता मित्रांनो बघा, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला होता? तर मित्रांनो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो मित्रांनो वध आहे तो कोणत्या ठिकाणी केला होता? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो प्रतापगड बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे आता अरवली, हिमालय, आल्प्स नाही तर बघा आल्प्स असं आहे बघा, आल्प्स असं आहे बघा, आल्प्स रॉकी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? तर मित्रांनो बघा, अरवली, हिमालय, आल्प्स आणि रॉकी हे बघा जी की क्रमांक ब वलीय मित्रांनो बघा जी की या प्रकारचे बघा की पर्वत आहेत। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? तर मित्रांनो बघा, गंगा, यमुना, नर्मदा की गोदावरी यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक नर्मदा ही जी मित्रांनो बघा नदी आहे बघा जी की बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळत नाही। ओके, लक्षात ठेवा। ओके, हिला सोडलं गंगा, यमुना आणि गोदावरी बघा या तीनही नद्या मित्रांनो बघा की बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळतात। लक्षात ठेवा। पुढे, भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी झाला आहे? तर मित्रांनो, भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश हा बघा जी की क्रमांक 2012 या वर्षी बघा जी की मित्रांनो ठिकाणी झालेला आहे। ओके, पुढे पुन्हा, भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारतामध्ये बॉक्साईटचं जे काही सर्वाधिक बघा उत्पादन आहे हे उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो ओडिशा बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, पुढीलपैकी कोणते गाव पैठण तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे? तर मित्रांनो बघा, यापैकी बघा जी की क्रमांक ब आपेगाव हे मित्रांनो बघा जी की पैठण तालुक्यामध्ये गोदावरी नदी या काठी बघा जी की वसलेलं संत ज्ञानेश्वर मित्रांनो महाराजांचं बघा जी की जन्मस्थळ आहे। ओके, म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ब आपेगाव या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे आता ऑलिव्ह रिडले बघा मित्रांनो, ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव हा बघा जी की मित्रांनो क्रमांक क वेळाच्या ठिकाणी असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न, आता मित्रांनो बघा एक अत्यंत तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो, तर ती म्हणजे काय, TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी मित्रांनो आपला 5000+ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74140007 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला मित्रांनो स्क्रीनशॉट बघायची की नंबरच्या व्हॉट्सअपवर ठिकाणी टाकायचं आहे। ओके, या बघा व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा जी की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या। जर तुम्ही हा आपला महाटोकळा खरेदी केलं तर मित्रांनो बघा तुम्हाला बाजारामध्ये भेटणार कोणती 1000-1500 रुपयाची बॅच किंवा कोणतंही 1000-1500 रुपयाला भेटणारं पुस्तक बघा की खरेदी करण्याची गरज भासणार नाही, कारण या महाटोकळ्यामध्ये मित्रांनो बघा जी रिपीट होणे बघा मोस्ट PYQ प्रश्नसंच आम्ही ठिकाणी जी की इन्क्लूड केलेली आहेत। म्हणून वेळ लावू नका मित्रांनो बघा, लगेच आपला महाटोकळा ठिकाणी खरेदी करून घ्या। सध्याचा जर घडीचा विचार केला तर 150 रुपये खूप कमी रक्कम आहे, म्हणून लगेच या नंबरवर पे करा आणि नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा। ओके, पुढचा 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणते खडक हे गाळाचे खडक आहे? तर मित्रांनो बघा, यापैकी बघा जी की क्रमांक ड फक्त मित्रांनो 2, 3, 5 बघा 2, 3, 5 नाही तर बघा 2, 3, 5 नसून ब, क आणि शेवटचं ई आपण ई मानू। ओके, या ठिकाणी डच्या बाद आपण ई मानू। ओके, तर बघा जी की मित्रांनो ब बघा डायरेक्ट सांगतो जी की चुनखडी
वाळूचा खडक आणि शेळ खडक. ओके, जे की मित्रांनो हे बघा 3 खडक जे की बघा गाळाचे खडक आहेत. ओके, लक्षात ठेवा. थोडंसं बघा टायपिंगमध्ये मिस्टेक झाली असू द्या. ओके, थोडंसं ॲडजस्ट करा. जे की बघा क्रमांक मित्रांनो ब चुनखडी, क वाळूचा खडक आणि ई समजू बघा जे की शेल खडक बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहेत. पुढे, रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळते? तर मित्रांनो बघा रोशा या जातीचं गवत बघा जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ धुळे, नंदुरबार आणि जळगाव बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक अ लक्षात तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. पुढे, आता उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? मित्रांनो बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास बघा जी की क्रमांक ब भाटघर, कवहेर, कोयना आणि राधानगरी बघा जी की या मित्रांनो जलविद्युत केंद्राचा क्रम हा बरोबर आहे. ओके, तर जे की बघा क्रमांक ब मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, आता ई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो बघा ही जी नदी आहे मित्रांनो बघा जी की ही वर्धा या नदीची उपनदी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? तर मित्रांनो बघा पित्ताशयामध्ये साठविलेला पित्ताचा जो मित्रांनो मूळ स्रोत असतो तो हा बघा जे की क्रमांक ब यकृत हा आहे. ओके, पुढचा प्रश्न. आता मित्रांनो बघा हे जे मी काय तुम्हाला प्रश्नसंच सांगत आहे हे संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या आणि पाठांतर करा, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये येणारी आपली प्रश्नसंच आहे. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा आता मागची 2025मध्ये भरती झाली त्या भरतीमध्ये मित्रांनो बघा जी की आहे बघा साठी आपण मोठी एक प्लेलिस्ट या ठिकाणी जी की अवेलेबल तुम्हाला करून दिली आहे बघा. त्या प्लेलिस्टची लिंक काय करतो मी खाली तुम्हाला बायोमध्ये देऊन टाकतो. ती संपूर्ण प्लेलिस्ट या ठिकाणी जाऊन तुम्ही आत्ताच्या आत्ता वॉच करून घ्या. ओके, कारण मित्रांनो बघा त्या प्लेलिस्टमध्ये आपण जे की मोस्ट PYQ प्रश्नसंच घेतलेली आहेत. ओके, यासोबत बघा 2026ची देखील बघा आपण या ठिकाणी बघा जी की आपल्या मित्रांनो आपल्या TETसाठीची प्लेलिस्ट या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे बघा. ही देखील बघा बायोमध्ये खाली लिंक देऊन टाकतो. ओके, ही देखील बघा मित्रांनो त्या 25 सोबत आत्ताच्या आता तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. ओके, कारण मित्रांनो या प्लेलिस्टमध्ये देखील अत्यंत PYQ बेस्डचे प्रश्न बघा की आम्ही तुम्हाला ठिकाणी दिलेले आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे, आता खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? तर यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक क गोलकृमी हा जो मित्रांनो प्राणी आहे हा बघा जी की उभयलिंगी नाही. ओके, याला सोडलं पटकृमी, प्लॅनेरिया आणि व्हीर फ्ल्यूक हे बघा तीनही जे मित्रांनो बघा प्राणी आहेत हे उभयलिंगी आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो किंवा संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते हे काय दर्शवते? तर मित्रांनो बघा हे जे आहे बघा जे की क्रमांक क बघा जे की ड मित्रांनो न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम मित्रांनो दर्शवते. म्हणजे बघा जे की क्रमांक ड न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. प्रसिद्ध सहकारी दुग्धोत्पादन प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो प्रसिद्ध सहकारी दुग्धोत्पादन प्रकल्प हे बघा जे की क्रमांक अ आनंद मित्रांनो बघा जे की आनंद या ठिकाणी गुजरात या राज्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. तर बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे या विद्यापीठाची स्थापना आहे बघा जी की क्रमांक ब 1949 या वर्षी बघा जी की मित्रांनो करण्यात आलेली आहे. ओके, जी की पुणे या ठिकाणी आहे. पुढीलपैकी कोणती सीताफळ या पिकाची जात नाही? मित्रांनो बघा बालानगर, दौलताबाद, फुले, जानकी की आळंदी यापैकी मित्रांनो बघा आळंदी ही जी जात आहे मित्रांनो ही बघा जी की सीताफळ या पिकाची जात नाही तर ही आहे बघा डाळिंब. ही बघा जी की मित्रांनो डाळिंब या पिकाची जात आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, खालीलपैकी कोणता खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही? तर यापैकी विश्वनाथ आनंद, आर प्रज्ञानंद आणि अभिजित कुंटे तीनही मित्रांनो बघा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक ड विजय अमृतराज हे बघा जे की बुद्धिबळ या खेळाशी संबंधित नाही तर हे बघा जे की मित्रांनो टेनिस या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत. ओके, लक्षात ठेवा. आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जे की क्रमांक ड विजय अमृतराज हे आहे. पुन्हा तुतारी एक्सप्रेसचा मार्ग काय आहे? तर मित्रांनो तुतारी या एक्सप्रेसचा मार्ग हा बघा जी की क्रमांक दादर ते सावंतवाडी असा होतो. पुन्हा खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखायचा आहे. अ, ओ, आ, ई मित्रांनो यापैकी बघा जी की संयुक्त स्वरांची जोडी ही बघा जी की क्रमांक ब बघा
जी की मित्रांनो ओ ही आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. बघा जी की संयुक्त स्वर ही आहे संयुक्त स्वराची जोडी. जर तुम्हाला समजा संयुक्त या ठिकाणी व्यंजन विचारलं, संयुक्त व्यंजन विचारलं तर ती आहे मित्रांनो बघा जी की क्ष व ज्ञ. ओके, संयुक्त स्वर विचारलं तर हे आहे ओ, आणि जर समजा संयुक्त व्यंजन विचारलं तर ती आहे बघा क्ष व ज्ञ. ओके, लक्षात ठेवा. फक्त क्ष आहे बघा, क्ष ज्ञ आहे. ओके, मधलं व नाही. ओके, व बघा जी की दोन अक्षरांना बघा आपल्या अक्षरांना जोडण्यासाठी सांगलो आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे चित्र विचित्र या शब्दात एकूण किती स्वर आहेत मित्रांनो? बघा याच्यामध्ये एकूण बघायची की क्रमांक 5 स्वर आहेत. ओके, कसं तर सांगतो. आता बघा स्वर काढण्यासाठी पहिलं बघायची की या शब्दाची फोड करणं आवश्यक आहे. तर ते कसं? चच्या बाद पहिली ई आली, हे झालं ची. पुन्हा त्र झालं. पुन्हा विचित्र वला पहिली विलांटी म्हणून छोटं ई. पुन्हा ची आलं. पुन्हा पुन्हा पहिली विलांटी ई. पुन्हा र आणि ओके, आता बघा याच्यामध्ये टोटल स्वर किती? ई हा 1, पुन्हा हा 2, पुन्हा हा ई 3, पुन्हा हा ई 4 आणि पुन्हा हा म्हणजे 5. बघा जे की मित्रांनो क्रमांक 5 बघा जे की स्वर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे विसंगत शब्द जोडी ओळखा. राजा नरेंद्र, विषाद विलंब, कोदंड धनुष्य की शिरद सावंध्य की आदरणीय. ओके, तर बघा यापैकी मित्रांनो चुकीची जोडी म्हणजे बघा जी की कोणती असणार आहे विसंगत? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब विषाद विलंब ही आहे. ओके, लक्षात ठेवा. कारण मित्रांनो बघा राजा नरेंद्र आणि राजा समानार्थी शब्द, कोदंड धनुष्य समानार्थी शब्द आणि शिर सावंध्य आणि आदरणीय हे बघा जे की समानार्थी शब्द आहेत. म्हणून मित्रांनो बघा जे की बघा क्रमांक ब विषाद आणि विलंब आपल्या प्रश्नात जे की या ठिकाणी विसंगत जोडी असणार आहे, जे की करेक्ट आन्सर. 23वा आयदान या शब्दाचा अर्थ काय किंवा सांगायचा आहे? तर आयदान या शब्दाचा अर्थ बघा जी की मित्रांनो क्रमांक क जेवणासाठी लागणारी भांड. ओके, लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती? तर मित्रांनो बघा विरुद्धार्थी इलाज नाईलाज बरोबर, उच्च नीच बरोबर, प्राचीन अर्वाचीन हे देखील बरोबर. म्हणजे बघा जी की क्रमांक ड उदय आणि अंत्योदय हे बघा जी की चुकीचे आहे. कारण मित्रांनो उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा मित्रांनो बघा जी की अस्त असा होतो. ओके, उदय म्हणजे सकाळचा सूर्य आणि अस्त म्हणजे संध्याकाळचा मावळणारा सूर्य. ओके, लक्षात ठेवा. पुढे शेवटचा तळे राखील तो डॅश डॅश अशी बघा जी की आपल्याला मन पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो बघा तळे राखील तो बघा जी की पाणी चाखेल. बघा मित्रांनो काय? तर पाणी या ठिकाणी चा नाही, तर तळे राखील तो पाणी चाखील. बघा जी की अशी मित्रांनो आपल्या या ठिकाणी मन पूर्ण होते. काय? तळे राखील तो पाणी चाखील. बघा जी की अशी मित्रांनो या ठिकाणी आपली मन पूर्ण होते. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही होती आपली आजची महा TET एक्झाम 2026साठीची मित्रांनो अत्यंत इम्पॉर्टंट अशी महत्त्वाची ही 25 आपली PYQ प्रश्न संच. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत बघा. तशाच मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेअर करा. अजून समजा तुम्ही आपल्या चॅनल ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.